2-3 वर्ष. हां. 2-3 वर्ष काय वारीत कसा अनुभव येतो, काय वाटतं? अनुभव तर बरा आहे. काय शिकायला मिळतं वारीतून? वारीत तर सगळ्याच अनुभव येतात. भगवानने कृपाळी सारू છે. અને आपल्या जे नंदुरबार जिल्हा आहे बाउंड्रीला लागून तिथं आज सांप्रदायिक भजन कीर्तन होतं. वारकरी संप्रदाय आणि वारी हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून महाराष्ट्राच्या बाहेर इतरही राज्यातून अनेक वारकरी भाविक हे या आषाढी वारी सोहळ्यामध्ये, या पायी वारी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. असेच गुजरातचे काही भाविक आपल्यासोबत आहेत. ते गुजरातहून दरवर्षी वारीसाठी येत असतात आणि ते यावर्षीसुद्धा वारीसाठी आलेले आहेत. त्यांच्या काय भावना आहेत ते आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. माऊली, आपला परिचय सांगा आणि आम्ही कोणते दिंडे चालते? અમે વ્યારા તાપી જિલ્લાના છે અને કુકરમુંડા તાલુકાના બાલદા ગામના ગામના સદગાવન બાલદા કુકરમુંડામાં આવે અને વારીમાં આવતા છે. તો અમે 9 તારીખથી અહીંયા પહોંચતેલા. તો હવે 14 તારીખ થઈ. હજુ તો 29 તારીખ સુધી તો पंढरपूर जवा માટે बाकी. किती वर्षापासून येतं वारीत? 2-3 वर्ष. 2-3 वर्ष काय वारीत कसा अनुभव येतो, काय वाटतं? अनुभव तर बरा आहे. काय शिकायला मिळतं वारीतून? वारीत तर सगळ्याच अनुभव येतात. भगवानने कृपाळी सारू છે. किती जण लोक आले तुम्ही? आम्ही 2 लोक. आणि कोणत्या दिंडीमध्ये चालतं? तो काही मारता 8 नंबर रथापुरी. तिकडे गुजरातमध्ये वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय भजन कीर्तन होत असतं तिकडं. होतं. तुम्ही जाता का भजन कीर्तन? हो. तुम्ही पण माऊली? गुजरातचं आहे आम्ही. सदगावण आमचं गाव, तापी जिल्हा आहे. आम्ही तुकाई माता दिंडीमध्ये 5-6 वर्षापासून येते. गुजरातचे संपूर्ण गुजरातमधून किती वारकरी येत असतील? તે અમે બોર્ડર છે એટલે અમને તો કંઈ ખબર નહીં પડે કે આખા ગુજરાતમાંથી કેટલા આવે ને કેટલા નહીં. पण तरी संख्या आहे मोठी. तिकडे भजन कीर्तन होत असतं. हो होतं. पण आपल्या जे नंदुरबार जिल्हा आहे बाउंड्रीला लागून तिथं आज सांप्रदायिक भजन कीर्तन होतं. ते तिकडे जे हे सुरतेकडे ते तिकडे नाही होत. म्हणजे तुम्ही बॉर्डरला आहेत आम्ही. बॉर्डर म्हणजे पण गुजरातच्या राज्यामध्ये? हां, गुजरात राज्यामध्ये आम्ही. आमच्या कागदोपत्री फक्त गुजरातचं आहे. आमचं मार्केटिंग व्यवहार सगळं महाराष्ट्रात चालतं. महाराष्ट्रात आहे. हो. नंदुरबार जिल्ह्यात म्हणजे फक्त आधार कार्डवर आधार कार्ड गुजराती, सगळं गुजराती. व्यवहार महाराष्ट्राच्या पण चालतो. म्हणजे व्यवसाय वगैरे तुमचे असतील तर इकडे नंदुरबारच्या. नंदुरबारमध्ये चालत असतं. हां, पूर्ण व्यवहार नंदुरबारमध्ये. कारण की जिल्हा आमचा लांब आहे, तापी जिल्हा. अशा प्रकारे आपण पाहतोय. नंदुरबार जिल्ह्यापासून आलेले आहेत. खुंडामुळे गाव आहे आमचं. 12 लोक आलेले आहेत आम्ही. नंदुरबार जिल्ह्यामधून खुंडामुळे गावामधून 12 लोक आलेले आहेत. आणि तुकाई माता दिंडीचे बरंच नाव प्रख्यात झालेलं आहे. म्हणून त्या आमच्या 12 लोकांनी आहे ना दिंडीत येण्याचं प्रोत्साहन केलेलं आहे. मग आम्ही 12 लोक खुंडामुळेपासून तर आत्तापर्यंत आहे ना इथपर्यंत आले आहेत. आणि त्यांच्या एकदम जिथपर्यंत चालता बोलता आहे ना अख्खं नाम आहे ना भजन कीर्तनाशिवाय दुसरं कोणतंच होत नाही. म्हणजे महाराष्ट्राचे जे बॉर्डर आहेत, गुजरात बॉर्डर, तर त्या भागामध्ये वारकरी संप्रदाय आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आहे छे. त्या आतमध्ये गुजरातमध्ये जरी कमी असलं प्रमाण, पण महाराष्ट्राचे बॉर्डरला आहे. अशा प्रकारे आपण पाहतोय की महाराष्ट्रासह इतर राज्यातून सुद्धा वारकरी भाविक हे आलेले आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्याची जी सीमा नंदुरबारमध्ये आहे, तर त्या सीमा भागातील नागरिकही या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपण या ठिकाणी पाहतोय. वारी सोहळ्याचे संपूर्ण अपडेट्स आपण पाहणार आहोत. सौरभ मानेसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, नीरा.